अशा पद्धतीने एकदा तुम्ही हा खुर्मा बनवून ठेवला ना तर महिनाभर स्टोअर करू शकता। आता आपण नेहमीच लहानपणी जत्रेमध्ये जायचो किंवा मग असंही हा खाऊ जो आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आलेला असेल, तर अशा पद्धतीने हा खुर्मा एक बनवायला अतिशय सोपा, फक्त 2 ते 3 साहित्यापासून बनला जातो अचूक पद्धतीने, आणि एकदा बनवा महिनाभर खा। अशा पद्धतीचा हा जो स्नॅक्स आहे गोड आहे। हवं तर तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता, छोट्या मोठ्या पार्टीमध्ये, तुमच्या घरी किटी पार्टी वगैरे काही असेल तर त्यामध्ये सुद्धा हा तुम्ही ऑप्शन म्हणून ठेवू शकता। तर प्रमाण असं घ्यायचं की या वजनाने म्हणाल तर अर्धा किलो इथे मैदा घेतलेला आहे आणि वाटीने म्हणाल तर 4 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे जे आहे तूप घातले, वजनाने म्हणाल तर 70 ग्रॅम जे आहे तूप या ठिकाणी घातलेलं आहे मी। आता याचं काय आहे की तुम्ही ज्या वेळेस पण माप घ्याल ना, एकतर मग कपाने घ्या किंवा मग वाटीने घ्या आणि तेच माप शेवटपर्यंत राहू द्या, किंवा मग वजनाने घेतलं तर तेच माप शेवटपर्यंत राहू द्या। आणि हे जे तुपाचं मोहन आहे संपूर्ण पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं। मैद्याच्या कणाकणापर्यंत आपलं हे मोहन जे आहे पोहोचलं पाहिजे, अशा पद्धतीने हे जे मोहन आहे चोळून घ्यायचं पिठाला। तर हे बघा, आणि अशा पद्धतीने ही जी मूठ आहे ती बांधली गेली पाहिजे, आणि अशा पद्धतीने जे आहे मूठ बांधली गेली पाहिजे। तर हे बघा, अशी मूठ बांधली गेली की त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळायचं। आता खूप जास्त घट्टसर सुद्धा नाही मळायचं, आपण चपातीसाठी पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टसर इतकंच आपल्याला पीठ मळायचं आहे। तर हे बघा, मैद्यासाठी ना खूप जास्त प्रमाणात पाणी लागत नाही, त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून जे आहे पीठ मळायचं। एकदा जर आपण पाणी घातलं तर पीठ पातळ सुद्धा होण्याची शक्यता आहे। आता हे जे शक्करपारे आहेत किंवा हे जो खुर्मा आहे याला हिंदीमध्ये शक्करपारे सुद्धा म्हणतात, तर बनवायला अतिशय सोपा आहे आणि एकदा बनवला की महिनाभर तर स्टोअर होतोच होतो, पण लहान मुलांच्या अत्यंत आवडीचा हा खाऊ आहे। आता याचं तुम्ही गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता किंवा मग रव्यापासून सुद्धा, पण याने काय होतं, ती जी मार्केटसारखी टेस्ट असते ना ती आपण आणून खातो तर ती येत नाही, आणि याची जी शेल्फ लाईफ असते ती सुद्धा कमी होते। म्हणजेच काय, तर तो कमी दिवस टिकला जातो, आणि ह्या पद्धतीने बनवला मैद्याने तर जास्त दिवस सुद्धा टिकतो आणि चव सुद्धा उत्तम लागते। तर हे बघा, असं काहीसं जे आहे याचं पीठ जे आहे लावून घेतलेलं आहे, प्रमाण अतिशय परफेक्ट घेतलेलं आहे, तुम्ही डोळे झाकून फॉलो करू शकता। तर इथे हे जे पीठ आहे व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। आता याला आपण 10 मिनिटं रेस्ट देऊया, यापेक्षा जास्त नाही, फक्त 10 मिनिटं याला रेस्ट द्यायची आहे, कारण यापेक्षा जर जास्त रेस्ट दिली तर पीठ प्रमाणापेक्षा पातळ होऊ शकतं। 10 मिनिटानंतर झाकण काढलं, पीठ छान पद्धतीने भिजलेलं होतं। याला परत एकदा छान अशी ही मालिश देऊन घेऊया किंवा मग याला छान असं मसळून घेऊया, जेणेकरून हे जे पीठ आहे संपूर्ण पद्धतीने व्यवस्थित असं मऊसर तयार होईल। यामध्ये तुम्ही हवं तर चिमूटभर मीठ सुद्धा घालू शकता। त्यानंतर समभागामध्ये याचे जे आहे गोळे बनवून घेतले, तर अशा पद्धतीने समभागामध्ये गोळे बनवायचे, थोडेसे मोठे बोटे बनवायचे, कारण आपल्याला याला जे आहे जाडसर लाटून घ्यायचं आहे। त्यानंतर एक पोळपाट घेतलं आणि अशा पद्धतीने जे आहे याला लाटून घेऊया। आता लाटताना किती जाड लाटायचं, तर आपण बघा शंकरपारे बनवण्यासाठी जितकं असं जाड चपाती लाटतो ना तितके जाड लाटायचे, कारण याचे जे लेयर्स आहेत ना त्या आतून मस्त पद्धतीने खुलून येतात, असे बिस्किटासारखे छान असे हे खुसखुशीत शंकरपारे किंवा अशा खुर्मा जो आहे तयार होतो। तर हे बघा, अशी छोटीशी जी आहे याची मी चपाती लाटून घेतली आणि मस्त अशी ही जाडसर लाटून घेतलेली आहे, खूप जास्त पातळ नाही। आपण शंकरपाळे बनवण्यासाठी जितकं जाड ठेवतो ना तितकंच जाड यासाठी ठेवलेलं आहे। हे बघा, आता याला कट करून घेऊया। कट करण्या अगोदर साईडचे जे थोडेसे जे आहे आपण काढून घेऊया, म्हणजे छान असा चौरस शेप येईल। आता खूप जास्त सुद्धा नाही काढत आहे, नाहीतर काय होईल, खूप छोटी पोळी होईल, त्यामुळं थोडेसे जे आहे साईडचे कतरण काढून घेतले आणि याला मधोमध जे आहे 2 भाग करून घेऊया, आणि 2 भाग करून छान याचे जे आहे पातळ काप जे आहे करून घेऊया। पातळ म्हणजे कसे, तर खूप जास्त मोठे नाही, पण थोडंसं अंतर ठेवून अशा पद्धतीने हे पातळ जे आहे काप करून घेऊया। एकसारखेच करायचे आहे, खूप जास्त मोठे छोटे नाही करायचे। आता यामध्ये तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार वेगळा सुद्धा शेप देऊ शकता, पण मार्केटमध्ये जेव्हा आपण खुर्मा आणून घरी खातो ना त्याचा शेप असा लांबसर असतो थोडासा, आणि त्याच पद्धतीने याला आपण कट करत आहोत। तर हे बघा, आता याला किती जाड ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता, आणि लेयर सुद्धा छान पद्धतीने याच्या खुलून आलेले आहे। तर अशाच पद्धतीने संपूर्ण जे आहे दुसरे सुद्धा मी लाटून घेतले आणि असेच जे आहे याचे काप जे आहेत करून घेतले।
तर अशाच पद्धतीने संपूर्ण 1 तास लाटून घ्या, किंवा मग एक बॅच लाटून झाली तर एक बॅच तळून घेऊ शकता, किंवा मग संपूर्ण एकदा लाटून कट करून घेतले तर नंतर सुद्धा तळून घेऊ शकता. कारण याला तळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. आपल्याला मीडियम फ्लेमवर तळायचे आहे आणि छान याच्या लेयर्स खुलतील ना, इतका आपल्याला छान तळून घ्यायचे आहे. म्हणजे आतला जो भाग आहे ना, तो अजिबात कच्चा नाही राहिला पाहिजे. तर तेल तापायला ठेवलं, तेलमध्ये एक तुकडा टाकून पाहिला तर तेल आपलं छान पद्धतीने तापलेलं होतं. आता तेल इथे खूप कडकडीत गरम नको, गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि तेल इतकं गरम असावं की ज्यावेळेस आपण यामध्ये हे जे खुर्म्याचे पीसेस आहेत ते घातले की छान असे बुडबुडे आले पाहिजे. पण एका वेळेसची बॅच तळण्यासाठी साधारण मला 3 ते 4 मिनिटं लागले. मीडियम फ्लेमवर तळायचे, जेणेकरून आतून कच्चे राहणार नाही, छान पद्धतीने खुसखुशीत तयार होतील. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर आतून जर कच्चे नाही राहिले ना तर शेल्फ लाईफ वाढते, आणि आतून कच्चे राहिले तर ते लवकर जे आहे खराब होऊ शकतात, किंवा मग चिवट सुद्धा पडू शकतात. तर अगोदर छोट्या चमच्याने जे आहे थोडेसे हलवून घेतले, जेणेकरून खाली जर बुडाला चिकटलेले असतील तर ते सुद्धा निघून येतील. त्यानंतर मोठा चमचा घातला, छान असे खालीवर करत जे आहे आपण गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेऊया. सर्वच जे आहे अशाच पद्धतीने तळायचे, एकाच रंगाचे. अशा पद्धतीने एकसारखा रंग येईल याच पद्धतीचे जे आहे आपल्याला तळून घ्यायचे. कारण काय तर खूप जास्त व्हाईट काढले आपण पांढरेसर तर आतून कच्चे राहतात. त्यामुळे थोडासा रंग जो आहे नॉर्मली बदलून देऊया. ज्यावेळेस आपण ते मार्केटमधून आणून खातो ना, ते खूप पांढरे शुभ्र असतात, पण तुम्ही खाताना कधी पाहिलंय का, ते थोडेसे आतून जे आहे कच्चेसर असतात. त्यामुळं तर अशा पद्धतीने रंग आला हलकासा गोल्डन की काढून घ्यायचे. सगळेच जे आहे असे निथळून काढून घ्यायचे. आणि पुढच्या सुद्धा बॅच जे आहे याच पद्धतीने तळून घ्यायच्या. मीडियम फ्लेमवर एक बॅच तळण्यासाठी साधारण 4 ते 5 मिनिटं सहज लागली जातात. त्यामुळं अजिबात घाई न करता भरपूर पेशन्स ठेवून जे आहे अशा पद्धतीने तळून घ्यायचे. पहिली बॅच काढून घेतली, दुसरी सुद्धा याच पद्धतीने तळून घेतली, आणि पाहू शकतो दुसऱ्या सुद्धा बॅचचा असाच रंग येईपर्यंत मी तळून घेतलेला आहे, आणि ही सुद्धा निथळून घेतली. आता तुम्ही पाहू शकता 2 बॅच तळलेले आहे, तरी सुद्धा तेलाचं प्रमाण जे आहे तसंच तसं आहे, अजिबात तेल कमी झालेलं नाही. म्हणजे काय तर एकदम ऑइल फ्री असे हे जे असा हा जो खुर्मा आहे तयार होतो. आणि काय होतं, आपण यामध्ये सोडा घातलेला नाही, किंवा मग काहीच बेकिंग पावडर काहीच घातलेलं नाही. त्यामुळे काय होतं, तेलाचं जे प्रमाण आहे ना ते खूप कमी लागतं, आणि अजिबात तेलकट जे आहे हे शक्करपारे तयार होत नाही. तर हे बघा अशाच पद्धतीने संपूर्ण एकाच रंगाचे जे आहे तयार करून घेतले. आता हे असेही खाण्यासाठी खूप छान लागतात, पण याला वरून साखरेची जी आहे लेअर असते. पण ती साखरेची लेअर आपण ज्यावेळेस मार्केटमधून आणून खातो तर खूप जास्त प्रमाणात साखर असते. पण असं न करता आपण प्रमाणबद्ध साखर ठेवूया. तर हे बघा एकदम बिस्किटासारखे खुसखुशीत झालेले आहे. तर आता जितका मैदा घेतला तितकी साखर, म्हणजे अर्धा किलो मैदा घेतला तर अर्धा किलो साखर, किंवा मग 3 कप मैदा घेतला तर 3 कप साखर, 3 वाटी मैदा घेतला तर 3 वाटी साखर, आणि जितकी साखर त्याच्या अर्ध पाणी, असं याचं प्रमाण आहे. तर प्रमाण एकदम अचूक आहे, डोळे झाकून तुम्ही फॉलो करा. साखर जी आहे हाय फ्लेमवर वितळून घेऊया. पूर्णतः एकतार येईल अशी आपल्याला याची चाचणी बनवायची आहे. चाचणी बनवताना अजिबात घाई करायची नाही. पूर्णतः आपल्या दोन्ही बोटामध्ये ज्यावेळेस आपण चाचणी चेक करतो तर पूर्णतः एकतार येईल ना, तर अशा पद्धतीची आपल्याला चाचणी हवी आहे. मी तुम्हाला दाखवते पुढे, त्यामुळं ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा, अजिबात स्किप करू नका. तर हे बघा साखर जी आहे छान पद्धतीने वितळली गेलेली आहे, आणि दोन्ही बोटामध्ये मी चेक करत आहे तर तारला तार जी आहे जोडली जात आहे. म्हणजेच काय तर एक तारी आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे. आता गॅसची फ्लेम करायची लो, आणि लो फ्लेमवर हे जे आपण तळून घेतलेला खुर्मा आहे तो संपूर्ण या साखरेमध्ये, या साखरेच्या पाकामध्ये घालायचा. गॅस बंद करायचा नाही, गॅसची फ्लेम चालू ठेवायची, फक्त कमी गॅस ठेवायचा, आणि कमी गॅसवर हा खुर्मा जो आहे मिक्स करत राहायचा. आता कुठपर्यंत हा खुर्मा मिक्स करायचा तर ती जी वरून बघा पिठी साखर तयार होते ना, ती होत नाही तोपर्यंत हे जे मिक्स करण्याचं चालूच ठेवायचं, आणि गॅसची फ्लेम सुद्धा चालू ठेवायची, गॅस बंद करायचा नाही. तर याने काय होतं, वरून जी खुर्म्यावर साखरेची लेअर असते बघा बारीक, तर ही अशा पद्धतीने तयार होते. ती
ती जे आपण मार्केटमधून आणून खातो ना, ती हे स्टेप वापरतात. ती पिठी साखर वगैरे खुर्म्याला चोळत बसत नाही, तर एक तारीचा पाक बनवून त्यामध्ये खुर्मा जो आहे जोपर्यंत त्याची साखर तयार होत नाही तोपर्यंत ते घोळवत राहतं. त्याने काय होतं, आतमध्येपर्यंत गोडवा तयार होतो व फक्त वरूनच नाही तर आतमध्येपर्यंत हा पाक जो आहे एकतर मुरला पण जातो आणि वरून साखरेची छान अशी लेयर सुद्धा लागली जाते. तर हे बघा, आता पूर्वीच्या प्रमाणामध्ये इथे छान पद्धतीने आपला पाक घट्टसर झालेला आहे आणि याची जी आहे हलकी हलकी साखर सुरू व्हायला तयार झालेली आहे. आता तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने एक एक थर जे आहे छान असे साखरेमध्ये हे जे खुर्मा आहे घोळवला गेलेला आहे. आतमध्ये पर्यंत पाक सुद्धा मुरलेला आहे आणि वरून साखरेची जी पिठी आहे ती सुद्धा तयार व्हायला लागलेली आहे आणि ती सुद्धा खुर्म्यावर छान पद्धतीने चिकटत आहे. तर हे बघा, छान अशी ही दाना दाना साखर जी आहे तयार झाली का नाही पहा बरं. फक्त काय करायचं, पाक जो आहे पूर्णतः एक तारी बनवायचा. एक तारी पाक होत नाही तोपर्यंत यामध्ये खुर्मा घालवण्याची घाई करायची नाही आणि अशाच पद्धतीने हा जो खुर्मा आहे तो तयार होतो आणि लगेचच अशा पद्धतीने साखर लागली खुर्म्याला की एका डिशमध्ये, कोरड्या डिशमध्ये काढून घ्यायची आणि पूर्णतः थंड झाल्याशिवाय डब्यामध्ये भरायचा नाही. पूर्णतः थंड झाला की मग एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही महिनाभरासाठी भरून ठेवू शकता. पण थंड नाही झाला आणि तसाच भरला तर मग चिवट होऊ शकतो. पण पूर्ण थंड झाल्याशिवाय डब्यामध्ये भरू नका, एअरटाईट डब्यामध्ये भरा, कारण आता पावसाचे दिवस आहे. चला मग रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपी लाईक करा आणि छानशी कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. प्लीज 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 सबस्क्राईब सुद्धा नक्की करा.